मी त्याला 7 दिवसात 10 दिवसात फाशी का देत नाही? आतापर्यंत पोलीस प्रशासन वगैरे सगळे बोलतात सहकार्य करा. आता मी सकाळपासून 5:30 वाजल्यापासून जवळजवळ 6-7 तास मी तिथं आदर्श आळवे प्रोटेक्ट करायला उभा आहे, पण काय त्याच्यातून मार्गच नाही. पोलीस बोलतात आम्हाला सहकार्य करा. ठीक आहे, तुम्हाला सहकार्य करा, पण किती दिवस सहकार्य करायचं? तुम्ही बोलता आतापर्यंत मी पोलिसांना एकच प्रश्न विचारला, साहेब तुम्हाला सहकार्य करायला आम्ही तयार आहे. तुम्ही आतापर्यंत मला एक सांगा की तुम्ही किती आरोपींना फासावर लटकवलंय? पनवेल प्रकरण झालं, परत बदलापूरमध्ये एका 12 वर्षाच्या नेपाळी मुलीवर अत्याचार झाला, त्याचा अजून गुन्हेगार पकडला नाही. त्याच्यानंतर हे आहे, अशा असंख्य भारतामध्ये आहेत. जर तुम्हाला कायदा पारित करायचा आहे तर तुम्ही काहीतरी बदल व्हायलाच पाहिजे. हा जो गुन्हा आहे ना, अक्षम्य गुन्हा आहे. याला जर तुम्हाला आपण पहिला एक संतप्त आंदोलक आता बोलत होते, त्यांनी सांगितलं की पोलीस जरी म्हणतात की आम्हाला सहकार्य करा, पण आम्ही किती दिवस सहकार्य करायचं? अशा घटना वेळोवेळी होत आहेत. त्यांनी सांगितलं की कोलकाताची घटना असो किंवा अजून दुसरीकडे महिलांवरती अत्याचार हे होत आहेत, आणि अशा वेळी नागरिकांनी शांत राहिलं तर त्यावरती काही पुढे प्रक्रिया कारवाई होत नाही आणि प्रकरण जे ते दाबलं जातं. आणि म्हणून कदाचित बदलापूरकरांचा हा संताप आज बघतोय की त्या 2 चिमुकल्यांवरती जे सगळं झालं आहे, प्रसंग त्यांच्यावर ओढावला आहे, ती सगळी गोष्ट अशी दाबल्या गेली नाही पाहिजे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि तातडीने कारवाईची मागणी बदलापूरकर करतायत. एक पाहू शकतो की एक जागरूक पालक म्हणून आज बदलापूरकर आपली भूमिका इथे बजावतायत. ते जागरूक झाले आहेत आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी, आणि ते जागरूक झाले आहेत की प्रशासनाचा हा जो ढिसाळ कारभार आहे तो संतापजनक आहे हे सांगण्यासाठी.